मित्रांनो, आपलं वजन का वाढतंय माहिती आहे का? आपण काल काय खाल्लंय, तुम्ही हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा, ते आज बर्न केलंय का? ते शरीरातून काढून टाकलंय का? काढून टाकणं म्हणजे काय फक्त टॉयलेटला गेलो म्हणजे निघलं असं नाही. तुम्ही त्याच्या हालचाली करून बर्न केलंय का? जे फॅटच्या स्वरूपात थांबलंय, जे फॅटच्या स्वरूपात काय म्हणतोय बघा, जे काल खाल्लंय, कालपर्यंत जे काय तुम्ही खाल्लंय ते फॅटच्या स्वरूपात ते बर्न न केल्यामुळं, म्हणजे व्यायाम न केल्यामुळं, हालचाली न केल्यामुळं साचून राहिले, साठून राहिले ते. मग ते बर्न केल्याशिवाय तुमचं वजन आणि फॅट कमी होईल का? नाही. मग तुम्ही काय करताय? कोणतरी येतोय, आमचं न्यूट्रिशन घ्या, पावडर घ्या, ही घ्या, ती घ्या, ते म्हणतं, तुम्ही तात्पुरतं घेताय. तात्पुरतं ते तुमच्याकडे पिट्टा पाडतात घाम पाडून. ताण 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 नाचवायचं, नुसता घाम पाडायचा, हेच चाललंय ना. मग तुम्ही काय केलं? एक वेळचं जेवण बंद केलं, काय तर खाल्लं, पुन्हा आणखीन ते बंद झालं, पैसे संपलं. पुन्हा जेवढं वजन कमी झालंय, घरात भाकरी भात चपाती त्यावेळेला बंद करतायत आणि ती खातायत. नंतर पुन्हा आणखीन चालू केलं, घरातलं परत वजन वाढतंय का? तर परत लाईफस्टाईल बदलली ना तुम्ही. मग घरातलं खाऊन व्यायाम करा की, घरातलं खाऊन व्यायाम करा, 100% रिझल्ट येतोय. वजन वाढण्याचं कारण काल जे आपल्या पोटात आहे, शरीरात आहे, ते बर्नच केलं नाही. व्यायाम करा, 100% रिझल्ट येतो. आता बऱ्याच जणांना व्यायाम करून पण रिझल्ट येत नाही, ते आपल्या शरीरात बघत नाही. तुम्ही नुसतं वजन कमी झालं, वजन घटक गेला म्हणजे हेल्दी नव्हे. तुमच्यात बरेच चेंजेस होतात, बरेच फायदे होत असतात शरीराला, ते आपण त्याच्यावरती नंतर व्हिडिओ बनवू. फक्त साधं गणित आहे, व्यायामाला सुरुवात करा. व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा.